श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण गीतेमधला 39वा श्लोक बघूया. एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे तु इमां शृणु. बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि. एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे तु इमां शृणु. बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि. एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे तु इमां शृणु. बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि. या श्लोकाचा अर्थ आता आपण बघूया. भगवान श्रीकृष्ण सांगतायत, आत्तापर्यंत ज्ञानाची ही सर्व माहिती मी तुला सांगितली. आता मी निष्काम कर्म कसं करावं याचं वर्णन सांगतो, ऐक. हे पार्था, जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलंस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, आत्तापर्यंत मी तुला ज्ञानयोग म्हणजेच सांख्ययोग सांगितला. परमार्थ वस्तूच्या विवेकाविषयी माहिती सांगितली. परंतु आता त्याच्या प्राप्तीविषयी म्हणजेच ईश्वरार्पण बुद्धीने केलेला कर्मयोग कसा असतो याविषयी मी तुला आता माहिती सांगतो, ऐक. अर्जुना, या कर्मयोगामुळे युक्त झालेला तू कर्मरूपी बंधाला मागे टाकशील आणि कर्मबंधातून मुक्त होशील. आत्तापर्यंत आपण पाहिलं की आत्मा आणि देह यांच्यामध्ये बुद्धी असते आणि ती बुद्धी आपल्याला तयार करावी लागते. या बुद्धीद्वारेच वासना, भावना आणि स्मृती या सर्व गोष्टी निर्माण होतात. म्हणून आपली बुद्धी शुद्ध पाहिजे. माणसाची ही बुद्धी शुद्ध होण्यासाठी हा ज्ञान मार्ग जो मोठा कठीण आहे आणि सर्वसामान्य माणसांना शक्य होत नाही आणि म्हणून त्यांना तो उपयोगी पडत नाही. मग सर्वसामान्य माणसांनी काय करावं तर त्यांनी कर्मयोगाने जावं, कर्ममार्गाने जावं. आणि मग भगवंत म्हणतात, अर्जुना, तू जर कर्मयोग केलास किंवा या कर्ममार्गाने गेलास तर कर्मातून निर्माण होणाऱ्या बंधातून किंवा या बंधनातून तू मोकळा होशील, मुक्त होशील. आता या गीतेच्या श्लोकावर आधारित ज्ञानेश्वरांनी केलेल्या ओव्या आता आपण बघूया. ओवी क्रमांक 230. हे सांख्य स्थिती मुकुळित सांगितली तुझ येथ. आता बुद्धी योगू निश्चित अवधारी पा.
इथपर्यंत तुला ज्ञानयोग संक्षिप्तपणे सांगितला. आता तुला बुद्धियोग सांगतो, तो लक्ष देऊन ऐक. मुकुलित म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये किंवा थोडक्यात, संक्षिप्तपणे. कमळाचं फूल जेव्हा मिटतं तेव्हा त्याला मुकुलित असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आत्तापर्यंत तुला सांख्ययोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, तो थोडक्यात सांगितला. आता मात्र बुद्धियोग सांगतो, त्यामुळे तिकडे तू जरा लक्ष दे. पुढची ओवी. जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था, कर्मबंधू सर्वथा बाधू न पावे. इथे महाराज म्हणतायत, जो कोणी बुद्धियुक्त होतो त्याला कर्मबंध बाधू शकत नाही. बंध म्हणजे बंधन, आणि कर्म म्हणजे काय ते आता आपल्याला पाहायचं आहे, शिकायचं. तुरुंगामध्ये जे कैदी असतात त्यांना एकांतवासाची शिक्षा देतात. त्यांनी काहीच करायचं नाही, नुसतं एका खोलीमध्ये शांतपणे बसून राहायचं. यामध्ये तो कैदी वेडा होण्याचा संभव असतो. त्याला कारण असं आहे की माणसाला एकटेपणा नकोसा वाटतो, त्याला इतर लोकांचा सहवास हवा असतो. एकांतामध्ये त्याला चैन पडत नाही. समर्थ म्हणतात, रमाकांत एकांत काळी भजावा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदाची खंती, जाण मनुष्याकारे मूर्ती, ज्ञानाची तो. ज्याला एकांत फार आवडतो आणि चव्हाट्यावर जाण्याचं जो टाळतो, ज्याला इतरांचा सहवास आवडत नाही, तोच परमेश्वराची जणू मूर्तीच आहे असं समजावं आणि तोच ज्ञानी आहे असं समजावं. ज्ञान जणू काही देह धारण करून त्याच्या रूपाने आलेलं आहे असं समजावं. यामध्ये स्वाभाविकपणे मौन पाळणे हे घडत असते. आता इथे एक गंमत लक्षात घ्या. बरीचशी माणसं आम्ही मौनात आहोत अशी त्या मौनाची चेष्टा करतात आणि तोंडाने न बोलता हातवारे करून हू हू हा हा करून किंवा चेहऱ्यावरती संताप, दुःख, त्रागा, कटकट, आठ्या इत्यादी भाव व्यक्त करून इतरांशी संवाद साधत असतात. किंवा काही जहांबाज पाटी पेन्सिल घेऊन किंवा कागद पेन घेऊन आपल्याला काय म्हणायचं ते लिहून दाखवतात. परंतु या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे मौन नव्हे. खरं मौन याचा अर्थ बोलायचं तर नाहीच आहे, पण कुठल्याही प्रकारे हावभाव करायचे नाही, चेहऱ्यावर भाव व्यक्त करायचे नाही, हातवारे करायचे नाही, लिहून दाखवायचं नाही, मनामध्ये विचारसुद्धा येऊ द्यायचं नाही आणि शांतपणे डोळे मिटून पडून राहायचं. परंतु असं मौन सर्वसामान्य माणसांना सहनच होत नाही, शक्यच होत नाही. महाराज म्हणतात, एखाद्या माणसाला सर्वात त्रासदायक किंवा सर्वात अवघड कुठली शिक्षा असेल तर काहीच हालचाल न करता शांत बसून राहा, बोलू नको.
ही शिक्षा माणसाला फार अवघड वाटते. बघा ना, शांत बसून नामस्मरण करा एवढंच महाराजांनी आपल्याला सांगितलं. पण आपल्याच्याने शांत बसवत नाही, आपल्याच्याने नामस्मरण होत नाही, ही वस्तुस्थिती आहे महाराज. आणि आम्ही त्या वस्तुस्थितीचा स्वीकार करत नाही. आपण उलट एखाद्याला सांगतो आमचं नाम चालू आहे, आम्ही सतत नामस्मरण करत असतो, येता जाता करत असतो, उठता बसता करत असतो. हे फक्त सांगण्यापुरतंच असतं, प्रत्यक्षात होत नाही. आणि आपण ते कबूलही करत नाही. याचं कारण असं आहे की माणसाला काहीतरी केल्याशिवाय चैन पडत नाही. आणि मनामध्ये नको ते विचार आणल्याशिवाय मनालाही शांतता लाभत नाही. आपलं मन फार चंचल आहे. कुठलाही विचार न करता शांत बसून राहा असं मनाला सांगितलं तर ते जमत नाही. मन माकडासारखं असतं. या फांदीवरून त्या फांदीवर, या झाडावरून त्या झाडावर, या घरावरून त्या घरावर, असं ते उड्या मारत असतं. आणि यातच आपल्याला आनंद होत असतो, बरं वाटत असतं. काहीतरी हालचाल करावी, डोळे उघडून बघावं, कानाने काहीतरी कानोसा घ्यावा, हातपाय हलवावे, असं सगळं आपल्याला वाटत असतं. आणि नाम घ्या नाम घ्या हे सांगितलेलं असतं खरं, पण नाम सोडून बाकी सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. महाराज, आमच्या हातून हे होत नाही हो. तुम्ही इतकं सोपं सांगून सुद्धा आम्ही ते करू शकत नाही. ही काकुळती आपल्या मनामध्ये येत नाही. आपण या गोष्टी मान्य करत नाही. आपण महाराजांना शरण जात नाही. उलट आपण नाम चालू आहे असा आव आणतो. ज्ञानेश्वर महाराज याच बाबतीत म्हणतात, काहीही विचार न करता, मनामध्ये कोणत्याही भावना येऊ न देता शांत बसून राहणं ही एक प्रकारे सविकल्प समाधीच आहे. आपल्या मनातले हे विचार थांबले तर किती फायदा होईल. आपण नको त्या फालतू गोष्टींवर विचार करत बसतो आणि नको ती कर्म करत बसतो. कर्म करणं हे आपल्या बोकांडी बसलेलं आहे. योग वासिष्ठामध्ये असं म्हटलं आहे, मन कृतं कृतं कर्म न शरीर कृतं कृतं. अरे बाबा, मनाने तू जे कर्म करतोस तेच कर्म तुला जास्त घातक आहे, बंधनकारक आहे. आणि म्हणून हा कर्मबंध तोडण्यासाठी कर्मयोगच पाहिजे. एक वेळ आपलं शरीर काही कर्म करणार नाही, पण मन कर्म केल्याशिवाय शांत बसत नाही. हे याचं मर्म आहे. मी या जगाचा एक भाग आहे, मी या समाज व्यवस्थेचा एक भाग आहे. तेव्हा माझ्या जीवनामध्ये जे जे काही घडणार आहे ते माझ्या प्रयत्नाने नाही, हे आपल्याला पटतच नाही. आपलं कर्तेपण आडवं येतं, आपल्यातला मीपणा, आपला अहंकार आडवा येतो. सबंध विश्वाच्या रचनेमध्ये जे काही घडणार आहे त्या अनुषंगानेच माझ्याही आयुष्यामध्ये काही गोष्टी घडणार आहेत. आणि म्हणून मला कुठल्याही प्रकारे
अपेक्षा ठेवण्याचा किंवा अमक्या अमक्या कर्मामुळे काय मला फळ मिळेल याचा विचार करण्याचा देखील अधिकार नाही. मला फक्त कर्म करण्याचाच अधिकार आहे आणि जे घडेल ते स्वीकार करण्याचा अधिकार आहे. बस. माझ्या हातून जे काही कर्म होणार आहे त्याचा परिणाम चांगला असेल, वाईट असेल, सुखकारक असेल, दुःखकारक असेल, याचा समग्र विचार करून, संपूर्ण जगाच्या मानाने विचार करून मग काय त्याचं फळ आहे ते मला प्राप्त होईल, अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि ही भावना निर्माण होण्यासाठी माझ्या जीवनामध्ये ईश्वर कर्ता आहे आणि तोच या फळाची ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे फळ देण्याची इच्छा त्याच्या मनाप्रमाणे घडवून आणतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून राम इच्छा राम करता, राम इच्छा राम करता, राम इच्छा राम करता हे पदोपदी आपण म्हणत राहिलं पाहिजे. रामाच्या इच्छेनेच गोष्टी घडतात, त्याच्या इच्छेनेच आपल्या हातून कर्म घडतं आणि तोच आपल्याला फळ देणारा आहे. या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. माणसाने प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातात आहे, पण काय फळ देणं हे भगवंताच्या हातात आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.